पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. काय बोलताय तुम्ही? ती नको म्हणतीये तर आपण कशाला बळजबरीने तिला माहेरी धाडायचं ना. मला त्यांच्या नको म्हणण्याचं कारणच कळत नाही. म्हणजे तिच्या बाबांना हे चालणारच नाहीये म्हणे. मला काही हे पटत नाही. जाऊ द्या, आता पोरं सगळं आपल्या मनासारखं करतायत ना, मग थोडक्यासाठी आपण कशाला ताणायचं उगाच. आपण तुम्हीच तर घाई करत होतात ना. तेव्हा मला हे माहित नव्हतं ना. आपण बोललो असतो त्यांच्याशी. आता अति जाजा म्हणणं पण बरोबर नाही ना. तिला काय वाटेल, माझ्या सासू सासऱ्यांना इतकी जड झाली का मी. हे बघा, आपण आपल्या कर्तव्यात चुकता कामा नये. पण पोरीचं मन दुखवून कसलं कर्तव्य करणार हो आपण. आणि तशी राहील ती माझ्या बरोबर. तुमचे ध्यानाचे दिवस संपले की मग तिला आधी तिच्या खोलीत पाठवू वाटलं तर. त्यांचं लग्न लागेपर्यंत माझं ध्यान काही संपणार नाहीये. मग तर तिच्या राहण्याचा प्रश्नच मिटला. आपण त्यांच्या वडिलांशी निदान औपचारिकता म्हणून बोललं तर पाहिजे. बोलूया की, त्याला माझी काहीच हरकत नाहीये. फक्त माझं म्हणणं की माहेरी नको पाठवूया. तुम्हाला कल्पना आहे ना, वैदिक पद्धतीच्या लग्नासाठी वधूच्या मात्या पित्यांची आवश्यकता असते. हो, पण त्यांचा त्याच्यावर विश्वासच नसेल तर तो आपण त्यांना ठेवायला लावूया. वैदिक पद्धतीचं लग्न म्हणजे पवित्र कार्य असतं. त्यांची कन्या घराची सून होणार. नुसते वधूवर नाहीत तर दोन कुटुंब जोडली जातात. हा काय कुठला करार किंवा व्यवहार नव्हे. 7 जन्मांचं नातं आहे. पत्रिका बघून मुहूर्त ठरवून यज्ञ आणि मंत्रांच्या घोषात केला जाणारा पवित्र संस्कार आहे हा. वधूवरांना शुभाशीर्वाद द्यायला दोन्हीकडच्या पालकांची उपस्थिती तर आवश्यक आहेच, पण दोन्हीकडच्या पालकांचा सर्व विधींमध्ये सहभागही हवा. मुलीच्या मामांनाही आमंत्रण करावं लागेल. हो, आता तिला मामा आहेत की नाही हे आधी विचारायला लागेल. म्हणून तर त्यांच्या वडिलांशी बोललं पाहिजे ना. बोलायला माझी काही ना नाहीच आहे. फक्त तिची इच्छा नसताना जबरदस्तीनं तिला माहेरी पाठवणं मला काही योग्य वाटत नाही. ठीक आहे, तुम्ही एवढंच म्हणता तर आमचं काही म्हणणं नाही. पण आमंत्रण तर करावंच लागेल ना, तेही स्वतः जाऊन. आपल्याकडचे असे अनेक विधी आहेत जे सुनबाईंच्या आई वडिलांच्या उपस्थितीशिवाय होणार नाहीत. व्याही भोजन आहे, कन्यादान आहे, अनेक विधी आहे. तेव्हा माहेरी नाही जायचंय तर नका जाऊ म्हणा, पण त्यांच्या आई वडिलांचे शुभाशीर्वाद लग्नामध्ये वधूवरांना मिळालेच पाहिजे. कन्यादानासारखं पुण्याचं काम त्यांनी चुकवू नये असं मला खरं तर वाटतं. तेव्हा सांगा तुमच्या सुनबाईंना आणि चिरंजीवांना, पवित्र बंधन आहे म्हणावं हे. ग्रहतऱ्यांची अवस्था बघून योजलेलं ब्रह्मदेवानी मारलेली गाठ आहे. त्यासाठी त्यांचे आईवडील निदान लग्नाला तरी उपस्थित राहिलेच पाहिजेत. त्यांचा त्यावर विश्वास असो अगर नसो. रामचंद्रांना सांगावं लागेल. ते बोलले नसतील अजून तर बोलू नका. सुनबाईंना लवकर माहेरी पाठवण्याची व्यवस्था करा. हो, मी करतो ती व्यवस्था. अरे दादा जुन्या विचारांचे दुराग्रही आहेत. त्यांनी बोलत राहायचं आणि बाकीच्यांनी माना डोलवायच्या. किती काळ चालत राहणार आहे हे. महाराजांचीच इच्छा होती त्यांचं कार्य पुनर्वसूंनी पुढे न्यावं अशी. महाराजांच्या इच्छेनुसार सगळं झालं पाहिजे. अरे त्यांना वाटतं त्यांनी पाळावं, इतरांना ते करण्याची सक्ती कशाला. काय हो, किती वेळा तुम्हाला सांगितलं, उलट टॉवेल असा पलंगावर ठेवत जाऊ नका. मुद्दाम करता का हो तुम्ही सगळं. चुकून पडला. प्रत्येक वेळेस कसा चुकून पडतो. सांगितलं ना, चुकून पडला, लक्षात नाही राहिला माझ्या. बायको आहे ना नंतर सगळं आवरायला. हक्काची मोलकरीण आहे तर तुम्ही कशाला लक्षात ठेवायचे कष्ट घ्या. अरे सांगतोय ना, चुकून पडला. ते कळत नाही का तुला? मराठीत सांगितलेलं कळत नाही का? कानडीत सांगू का? तुम्ही ओरडताय कशाला माझ्या अंगावर. सांगतोय तर तेच तेच बोलत राहतेस. कळत नाही? मला सगळं कळतंय हो. तुमच्या लेखी बायकोला मोलकरीणीची सुद्धा किंमत नाहीये. अरे मग जा ना माहेरी निघून. तुम्ही तर मला घालवायलाच बसलेले आहात की कधी एकदाशी मी माहेरी जाते आणि तुम्ही सुखाने जगताय. हे कळतंय ना तुला? तू माहेरी गेलीस तर मी सुखी होईल म्हणून. मग जात का नाहीस तू? माझं बाहेर असताना गडगडच्या तर नक्की गेले असते. माझ्या बाबांना बरं नसताना हे माहिती आहे तुम्हाला, तरी तुम्ही मला मुद्दाम असं सगळं बोलताय. तुम्हाला कळलंय ना, हिला आपल्याशिवाय धारा नाहीये म्हणून तुम्ही मला मुद्दाम घालून पाडून बोलताय. लोकांचे नवरे बघा आपल्या बायकोला कसे फुलासारखे जपता नाही तर तुम्ही. त्यांच्या बायका असतात फुलासारख्या म्हणून जपतात ते तसे. स्वतःकडे बघ आधी.
सतत किरकिर किरकिर कटकट कटकट डोकं उठतं माझं तुझ्या किरकिरीने. जरा म्हणून शांतता नाही. सतत सतत काही ना काहीतरी तक्रार असतेच असते तुझी. सतत माझे दोष काढणं हे आयुष्य झालंय तुझं. तू आलीस ना की नकोसं वाटतं मला. मग मारून टाका ना मला. म्हणजे तुम्ही सुद्धा सुटलात आणि मी सुद्धा. अंगावा बंद कर कुमुद. आधीच माझं डोकं फिरलंय. म्हणजे काय वेगळं आहे हो? हा, कधी तुम्ही माझ्याशी चांगलं वागता की डोकं फिरलं तुम्ही माझ्याशी वाईट वागणार आहात? रोज बरे त्याला कोण रडे असं झालंय तुमचं. सतत आपली कटकट कटकट, सतत बायकोचा अपमान. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न करून तुम्ही आणलात ना मला ह्या घरात, आणि बायकोला असं वागवताय तुम्ही. तू तुझ्या नवऱ्याला कशी वागवतेस ते कळत नाही का तुला? सतत आपली कटकट कोण सहन करेल ग? काही मर्यादा असते की नाही? पत्रिका बघून केली तरी सगळंच चुकलंय असं वाटतंय मला आता. चुकलं तुमचं नाहीये, माझं आहे. माझ्या बाहेरच्याच आहे, माझ्या बाबांचं आहे. त्याला वाटलं होतं आपली मुलगी ह्या घरात जाऊन अगदी सुखानं संसार करेल, पण माझ्याच मुलीचं नशीब फुटकं ना. माझे बाबा तरी बिचारे काय करतील त्याला? अगं एवढंच आहे तर मग निघून का नाही जात तू माहेरी? कोण अडवतंय तुला? सांगितलं ना तुम्हाला एकदा, नाही जाऊ शकत बाहेर, आणि हे माहिती आहे तुम्हाला. म्हणून तुम्ही मला असं सतत घालून पाडून बोलता. कुठल्या मुहूर्तावर दादानी तुझ्याशी माझी पत्रिका जुळवली तेच कळत नाही. पत्रिका? मला तर असं वाटतं ना चुकून उलटेच फेरे घेतलेले आहेत आपण. एवढे यज्ञ हवन करून देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलं, पण एका पैशाचं सुख म्हणून नाहीये मला. आजच मुहूर्तावर देव कुठे डोळे झाकून बसले तर कुणाच ठाऊक. नाही ती पत्रिका बघायच्या आधी ना तुझा स्वभाव बघायला हवा होता मी. बरं झालं असतं, त्या निमित्ताने मला सुद्धा तुमचा स्वभाव कळला असता. एवढी स्थळे येत होती माझ्यासाठी. अरे माझं नशीब फुटकं म्हणून माझ्याशी गाठ बांधली गेली तुझी. पुनर्वसू भाऊजी आणि उर्मी बघा, यज्ञ नाही, होम हवन नाही, पत्रिका नाही, तरी कसे सुखाने नांदतात एकमेकांबरोबर. तुला दरवेळी इतरांशी तुलना का करायची असते ग सतत? तुम्ही जर धड वागला असतात ना तर ती गरजच आली नसती. साधा एक कौतुकाचा शब्द नाही, साधं बोलणं नाही, सतत केरसुणीसारखी वागणूक देता तुम्ही मला. दिवे लागण्याच्या वेळी भोकाड पसरू नकोस कुमुद. दिवे लागण्याच्या वेळी घरच्या लक्ष्मीला वाटेल तसं वागवता ते चालतं वाटतं तुमच्या घरात. मला बोललं आधी सदा स्वतःकडे बघा. थोबाड बंद कर कुमुद. एवढंच असेल ना तुम्ही तुमचे कान बंद करा. मला कशाला सांगताय? तू ना त्यापेक्षा ना मी जातोच मठात. झालं काही झालं की मी आपलं जातोच मठात. काय मिळतं का तुम्हाला तिकडे जाऊन एवढं? माझ्या मनाला शांती तरी मिळते तिथे. आणि माझ्या मनाचं काय? ते तुझं बघ तू. अग्नीला साक्षी मानून तुम्ही वचन दिलं होतं ना बायकोला सुखी ठेवीन म्हणून. तुला तुझी वचनं आठवत नाही वाटतं? माई, अहो काय काय झालं? अगं काय नाही, जरा टाच दुखत होते. कशाने ते? काय माहित, अगदी पाऊल टेकवत नाही मधनं अधनं. द्या इथे, मी लावून देते ते. अगं नाही झालंच आहे आता, ठीक होईल. मी 5 मिनिटं पडते, मग बरं वाटेल. शेकायचंय का? अगं नको, एवढं काही नाहीये झालेलं. बर, काय लागलंच तर सांगा मला. हो बरं ऐक, मी बोलले बरं का यांच्याशी. काय म्हणाले? म्हणाले माहेरी नसेल पाठवायचं तर नका पाठवू. थँक्यू माई. अगं काय तुझं सारखं इंग्रजी शब्द वापरणं? सॉरी, अगं चुकलं. बरं, पण असं म्हणाले की त्यांच्या घरी आमंत्रण मात्र करावंच लागेल. व्याही भोजन आहे, कन्यादान आहे, आणि तिच्या आई वडिलांचे आशीर्वाद सगळ्याला मिळालेच पाहिजे असंही म्हणत होते. काय ग, काय झालं? काय नाही. आता तेवढं तरी कर बाई तू. तुझ्या वडिलांना समजाव, म्हणावं लग्नापुरतं सगळं बाजूला ठेवा आणि या. काय ग, कळलं ना? हो माई. मग एवढा विचार कसला करत होतीस? ते मी विरजण लावायला विसरले माई. अगं बाई, हो का? थांब मी लावते मग. अहो नाही, बसा ना, टाच दुखते ना, तुम्ही पडा, मी आलेच. बर. वहिनी, काय करताय? चहा करते.
अहो आत्ता अगं डोकं थोडस जड वाटतंय ना म्हणून. मग तुम्ही जाऊन बसा की मी करते. नाहीतरी जरासं सर्दीसारखं वाटतंय तुम्हाला. खूप साचलंय ग मनात. काय? गरळ ओकल्यासारखं बोलले ग मी. म्हणजे आमचं कडाक्याचं भांडण झालंय. कशावरून? कारण असं काहीच नाहीये खरं तर. मग मी यांना 1000 वेळा सांगितलंय, ओला टॉवेल पलंगावर ठेवलेला मला नाही आवडत. ते सतत तेच करतात. यावरून झालंय का भांडण? हो, शब्दाला शब्द वाढत गेला. वहिनी वाटेल तसं बोलले ग मला ते. मला म्हणाले बाहेर निघून जा. यांना माहितीये ना मला बाहेरचं असं कुणीच नाहीये, म्हणून काही झालं की आपलं उठसूट जा बाहेर. वहिनी हो रडू नका ना प्लीज. आता किंमतच नाहीये ग माझी. असं नाहीये वहिनी खरंच. ते ना रागाच्या भरात बोलले असते तुम्हाला. मग रागाच्या भरात मलाच का? इतर कोणाला कधीही ते रागाच्या भरात काही बोलले नाहीयेत ते. कारण आपण फक्त आपल्या हक्काच्या माणसावर चिडतो ना. काही हक्काचं भिक्काचं नाही. पाय तणावडी सुद्धा किंमत नाहीये मला. इकडे माझाच नवरा मला किंमत देत नाहीये, ते इतर लोक काय देणार आहेत? माझं ना नशीबच फुटकं आहे अगं. कुठल्या मुहूर्तावर. बहिणी तुम्ही शांत व्हा. इथे या बघू. या इथे बसा बघू. मला ना बाहेरचं कुणी आहे ना सासरचं. आपण आहोत ना एकमेकींसाठी. आपण म्हटलं होतं ना जावा जावा. तुम्ही दोघं किती छान राहता ग, हसत खेळत मस्करी करत. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो ना वहिनी. पुनर्वसू भाऊजी किती काळजी घेतात ग तुझी, किती जपतात तुला. त्यांचं किती प्रेम आहे अगं तुझ्यावर. पण मग हे माझ्याशी असं का नाही वागत ग? असं नाही हो. रामदादांचं पण खूप प्रेम आहे तुमच्यावर. डोंबल. प्रेम असताना तर हे माझ्याशी असं वागलेच नसते. तुला सांगू उर्मी, उद्या मी जरी मेले ना तरी या माणसाला त्याचा काहीही फरक पडणार नाहीये. एकदाची माझ्या मागची कटकट केली असंच वाटते. वहिनी दिवे लागण्याच्या वेळी घरच्या लक्ष्मीला वाटेल तसं वागवतं ते चालतं वाटतं तुमच्या घरात. अग्नीला साक्षी मानून तुम्ही वचन दिलं होतं ना बायकोला सुखी ठेवीन म्हणून. तुला तुझी वचनं आठवत नाही वाटतं? असं कसं वागू शकतात ही दोघं एकमेकांशी? पंत सचिवांच्या घरचे थोरले चिरंजीव आणि थोरल्या सुनबाई आहेत या. ही भाषा झाली एकमेकांशी बोलण्याची. सप्तपदीमध्ये एकमेकांना दिलेल्या वचनांचा यांना इतक्या सहजासहजी विसर पडला. यांची पत्रिका मी स्वतः जुळवून पाहिली होती. 32 गुण जुळले होते. म्हणूनच बाकी कशाचाही विचार न करता या लग्नाला पूर्ण संमती दिली गेली. नक्षत्र, बाकी योग सगळं एकमेकांना अनुकूल असताना आपल्या जोडीदाराशी बोलताना ही असभ्य भाषा यांच्या तोंडी येते कशी? कुमुद तर कुमुद, पण रामचंद्रनेही बोलताना ताळतंत्र सोडावं. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही. यांना ना सप्तपदीचा अर्थ कळलेला आहे ना मंगळसूत्राचा. यांच्यावर कुठल्याही विधींचा कसला काही परिणामच झालेला नाही का? महाराज, मन थोडं सैरभैर झालेलं आहे. क्षमा करा या पामराला. अजून प्रापंचिक विवंचना बाजूला ठेवून मन एकाग्र करणं जमलेलं नाहीये मला. हरिओम हरिओम. वहिनी मला सांगा तुम्ही असं का बोलताय? खरंच सांगते ग, नवऱ्याचं प्रेम मिळालं ना नशीब लागतं. नशीब. माझ्या मुलीचं नशीबच फुटकं. असं नशीब वगैरे काहीही नसतं बघा. 32 गुण जुळले होते ग आमचे. सूर एकही जुळला नाही. दादानी ना अगं स्वतः आमच्या पत्रिका जुळवल्या होत्या. कदाचित पत्रिका जुळवायचा मुहूर्त चुकला की काय कोण जाणे. वहिनी हे पत्रिका काढण्याचा, पत्रिका बघण्याचा आणि लग्न ठरवण्याचा असे मुहूर्त असतात का? हो ना. नाहीतर मला सांग, एवढं सगळं असून सुद्धा तंटे व्हायचं काय कारण आहे ग? आणि हे लग्नापासून असंच आहे, हे काल परवाचं नाहीये. वहिनी तुम्ही शांत व्हा ना. हा, आपण या सगळ्यावर नंतर सविस्तर बोलूया.
आता जर मी तुम्हाला काही सांगायला गेले ना तर तुम्हाला ते पटणार नाही, कारण तुम्ही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. त्यापेक्षा तुम्ही चहा घ्या ना गरम गरम. आणतेच मी. तुमची तर पत्रिका वगैरे सुद्धा बघितली नाहीये ग. तरी तुमचं किती छान जमतं. तुमचं कोर्टात लग्न होऊन सुद्धा तुमचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा वाटतो. आणि आमचं सगळं सागर संगीत होऊन म्हणजे अगदी पत्रिका बघून मुहूर्त बघून झालं तरी सुद्धा आमचा विजोडा वाटतो ग. हे असं सगळं का होतं उर्मी? म्हणजे बघ ना, देवदिकांवर आपण विश्वास ठेवून आपण त्यांना साक्षी मानून सगळं करतो की आता सगळं छान होणार. पण मग अडतं कुठे ग? कुमुद वहिनी, चहा घ्या तुम्ही. हो घ्या तर खरं, बरं वाटेल तुम्हाला. आणि बहिणी, आता कुठलेही भलते सलते विचार करू नका. आज जा आणि शांतपणे झोपा. चुकलं ग उर्मी माझं, सगळंच चुकलं. हे मी जन्माला आले ना तीच मोठी चूक झालीये. बहिणी का हो असं बोलताय? उर्मी, तू माझ्या खोलीत येतेस का ग झोपायला? तर तुमच्या खोलीत आले तर मग माईंना काय सांगू? तेही आहेच. वहिनी, एक सांगू का? या सगळ्या विधी आहेत ना, आपण आपली हौस म्हणून करतो. ह्याचा नवरा बायकोचा पटण्याशी काही एक संबंध नसतो. खरं बोलतेस ग तू उर्मी. नाही, निदान तुमचं लग्न झालंय तसं जरी झालं असतं ना तर निदान कळतं ना आपल्याला की आपली गाठ कोणाशी येते. अहो, काय हो? काय करताय? शतपावली. मी पण केली तुमच्या बरोबर तर चालेल? चालेल. चला. काय झालं उर्मी? कसला विचार करतेस? काय नाही रे, असंच. तरी रामदादा आणि कुमुद वहिनींबद्दल. त्यांचं काय? ते वहिनी आज सांगत होत्या की आपल्यासारखं लग्न झालेलं बरं. निदान कळतं करी की माणूस कसा आहे तो. म्हणजे त्यांचं आणि रामदादांचं खूप मोठं भांडण झालं आज. कशावरून? कारण क्षुल्लक होतं रे. म्हणजे झालं काय? काही नाही रे, त्यांच्या तशा कुरबुरी चालूच असतात. रे, हे मला माहितीच नव्हतं. बेबनाव आहेत जरा त्यांच्या. मला वाटलं होतं त्यांचं छान पटतं एकमेकांशी. असं तुला सांगू, मला वाटतं की रामदादा आणि कुमुद वहिनी ना एकमेकांना समजून घेण्यात फार कमी पडताय. असे कुमुद वहिनींच्या भाऊकडून खूप अपेक्षा आहेत. अरे, बायको म्हणून असणारच ना अपेक्षा. अगं अर्थात असणार आहे, पण भाऊ सुद्धा अनेक गोष्टींच्या बाबतीत निरीच्छ आहे. नाही, मला वाटतं इथेच त्यांचा क्लॅश होत असणार. आणि तो दादांचंही प्रमाणाबाहेर ऐकतो. ते मानतात दादांना. हो, पण त्यामुळे दादांची माझ्याकडून तीच अपेक्षा निर्माण होते ना. अरे, आता तू तुझं कुठे आणतोयस मध्ये? सांगायचं तात्पर्य हे की भाऊचे कुठेतरी चुकत असणार आहे. असं मला वाटतं कुमुद वहिनी आहेत ना, सतत स्वतःच्या संसाराची इतरांच्या संसाराशी तुलना करत असतात. हेही चुकीचंच आहे ना. आपण बोलूया का रे त्यांच्याशी? उर्मी, तुला सांगायचं राहिलं पण माझंही भाऊशी वाजलं जरा. कधी? म्हणजे जरा नाही, जास्तच वाजलं. अरे मी पण खूप चिडलो वासू. आणि त्याचा तोल गेला. कशावरून? तुला माहेरी पाठवण्यावरून. अरे पण आपलं ठरलं होतं ना हे सगळं. अगं पण दादांचा निरोप तोच घेऊन आला उर्मी. मग काय, शब्दाला शब्द वाढला. वासू, तुझी पण कमाल आहे हा. उर्मी, माझी काहीही चूक नव्हती. काय म्हणजे होती जराशी चूक. चुकलं माझं. मग मग काय आता बोलतो त्याच्याशी. काय बोलणार आहेस? हेच
की तू असं करायला नको होतंस. चुकलं तुझं. वासू बिचारे रामदाल एकाच दिवशी भावाशी आणि बायकोशी दोघांची भांडली. काय वाटलं असेल त्यांना? उर्मी अगं म्हणतो मी सॉरी त्याला, पण तुला एक सांगतो की त्याची बायको त्याच्याशी भांडली. माझे आणि त्याचे तात्विक वाद झालेत. पण त्यांचं नीट व्हायला हवं. मलाही असंच वाटतं. बघू. बरं चल निघू मी. माई वाट बघत असतील. नको ना उर्मी, अरे खूप वेळ झाला वासू. झोपली असेल ती. नाही नाही, मी येईपर्यंत थांबून राहतात त्या. थांब ना थोडा वेळ. थांब ना थोडा वेळ. अरे उद्या बोलूया ना. चल. वासू परत ओरडा खायचा. थोडा वेळ थांब. ती बघ दादा आली. उर्मी